छन्दसामपि कर्तार दौर्भिर्युक्ता चतुर्भिस्फटिकमणिमयी मक्षमालान्दधाना हस्तैनैकेन पदमं सितमपि शुकं पुस्तकं चापरेण भासा कुन्देन्दुशङ्खस्फटिकमणिनिभा भासमाना समाना सा मे वाग्देवतेयं निवसतु वदने सर्वदा सुप्रसन्ना शास्त्रं शारीरमीमांसा देवस्तु परमेश्वरः आचार्याः शङ्कराचार्याः सन्तु जन्मनि जन्मनि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः नमामि गंगे तव पादपङ्कजं सुरासुरैर्वन्दितदिव्यपङ्कजं भुक्तिं च मुक्तिं च ददासि नित्यं भावानुसारेण सदा नराणां विभूषितानङ्गरिपुत्तमङ्गा सद्यः कृतानैकजनार्तिभङ्गा मनोहरोत्तुङ्गजलत्तरङ्गा गङ्गा ममाङ्गान्यमलीकरोतु कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुमुक्षोस्सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवत भवतां भूतये रामनाम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। 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 जानकी जीवन स्मरण जय जय राम पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य महाराज की जय। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ पार्वती पते हर हर महादेव। गणपति बप्पा मोरया मंगलमूर्ति मोरया। गंगा माता की जय। भाविक हो, आज ज्येष्ठ शुद्ध दशमी, ज्या पुण्यदिनाच्या औचित्याने ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते आजपर्यंत आपण हा गंगा दशहरा महोत्सव संपन्न करत आहोत. त्यातला अतिशय महत्त्वाचा असा हा पुण्यदिन दशपापांची निवृत्ती करणारी अशी जी पतित पावनी गंगा आहे, त्या पतित पावनी गंगेचा महिमा जो वास्तविक पाहता अवर्णनीय आहे, परंतु तरी भगवंताचा महिमा वर्णन करण्याचा सामर्थ्य जरी नसलं, गंगेचा महिमा वर्णन करण्याचं सामर्थ्य जरी नसलं तरी प्रयत्न व्यक्तीने केला पाहिजे. कारण जी वाचा शक्ती आपल्याला भगवत कृपेने प्राप्त झालेली आहे, त्या वाचा शक्तीची सार्थकता त्यामध्ये आहे.
आणि म्हणून आजचा जो पुण्यतम असा दिवस आहे, या दिवसाचं महत्त्व पहिल्या दिवशी मी त्याचा उल्लेख केला, परत एकदा मी त्याचा पुनरुच्चार करतो. शुक्ल पक्षस्य दशमी ज्येष्ठे मासी द्विजोत्तमाः हरते दशपापानि तस्मात् दशहरा स्मृता. ज्येष्ठ शुद्ध दशमीच्या दिवशी ज्या व्यक्तीला गंगेची उपासना घडते, ज्या व्यक्तीला गंगा स्नान, ज्या व्यक्तीकडून गंगा पूजन, ज्या व्यक्तीकडून गंगा स्मरण, ज्या व्यक्तीकडून गंगेचं चिंतन किंवा गंगा नामाचा उच्चार ज्या व्यक्तीकडून घडतो, हरते दशपापानी, त्याच्या कायिक वाचिक मानसिक या त्रिविध पातकांचं जे विस्तारित असं 10 प्रकारचं रूप, ज्याचं वर्णन आपण पहिल्या दिवशीच्या निरूपणामध्ये केलं, विस्तारित अशा त्रिविध पातकांचा, या 3 पातकांच्या विस्तारित अशा 10 प्रकारच्या पातकांचा निरास आजच्या दिवसाच्या योगाने होत असतो. ज्येष्ठे मासे सिते पक्षे दशम्याम्बुदहस्तयोः गरानंदे वितीपाते कन्याचंद्रे वृषे रवौ दशयोगे नरस्नात्वा सर्वपापैः प्रमुच्यते. ज्येष्ठ मास, शुक्ल पक्ष, दशमी तिथी, बुधवार, हस्त नक्षत्र, त्याचप्रमाणे आनंद योग, व्यतिपात, कन्या राशीला चंद्र, वृषभ राशीला सूर्य, ह्या त्या योगांवरती ज्याला गंगा स्नान घडतं त्या व्यक्तीला मोठा भाग्यवान म्हणलेले, पुण्यवान म्हणलेले. तेव्हा प्रामुख्याने आजच्या दिवसाच्या औचित्याने, कारण आज मी पहिल्या दिवशी सांगितल्याप्रमाणे आपल्या पूर्वजांच्या उद्धाराकरता सूर्यवंशीय राजा भगीरथाने पृथ्वीवरती गंगेचं अवतरण केलं. दशमी शुक्ल पक्षे तु ज्येष्ठे मासे कुजयहनी अवतीर्णाय तस्वर्गात हस्तरक्षे च सरिद्वरा. आणि म्हणून त्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, त्या काळाच्या निमित्ताने, त्या काळाचं स्मरण करण्याकरता म्हणून सर्वत्र हा गंगा दशहरा महोत्सव संपन्न केला जातो. आपणही तो संपन्न करत आहोत. आणि ह्या महोत्सवाच्या निमित्ताने पंडितराज जगन्नाथ यांच्या गंगा लहरी नामक काव्यस्तोत्राचं रसग्रहण आपण करत आहोत. अवशिष्ट अशा 2 श्लोकांचा यथामती यथाशक्ती परामर्श आपल्याला घ्यायचा आहे. तत्पूर्वी काल ज्या श्लोकांचं श्रवण आपण केलं त्यांचं, त्या श्लोकांचं धावतं चिंतन प्रथमतः आपण करू. 43व्या श्लोकामध्ये पंडितराजांनी गंगेच्या तीरावर राहणाऱ्या वृक्षांच्या मैत्रीची अपेक्षा केली. म्हणजे बघा, जो गंगेच्या तीरावर राहणाऱ्या जड अशा हलू न शकणाऱ्या, म्हणजे हलू न शकणाऱ्या म्हणजे जाऊ न शकणाऱ्या, या अर्थाने मी म्हणतोय, जाऊ न शकणाऱ्या अशा
वृक्षांच्या मैत्रीची अपेक्षा करतो का? कारण त्यांचं भाग्य मानून. गंगेच्या तीरावरती असणाऱ्या वृक्षांचा जर असा प्रभाव असेल तर गंगेच्या तीरावर राहणाऱ्या माणसांचा काय प्रभाव असेल याची आपण कल्पनाच केलेली बरी. तेव्हा जे गंगा तीराचा आश्रय घेत नाहीत त्या व्यक्तीला हे गंगेच्या तीरावरती असणारे वृक्ष जे आहेत ते त्यांची उपहासात्मक थट्टा करतात. त्यांचं जीवन ते वृक्ष व्यर्थ मानतात आणि ते जे गंगेच्या काठावर न राहणाऱ्या लोकांना हसतात ते हसणं म्हणजे त्या वृक्षांना आलेली फुलं आहेत. आणि त्या फुलांवरती जेव्हा एखादा विषयी असा भुंगा मकरंद सेवन करण्याकरता म्हणून त्या फुलांवरती येतो तेव्हा त्या फुलांच्या संसर्गाने तो भुंगा सुद्धा पवित्र होतो अशी कल्पना आहे. म्हणजे बघा परंपरेने ज्याला गंगेचा सहवास मिळालाय त्याची ही ख्याती आहे. त्या फुलांचा त्या वृक्षांचा असा महिमा आहे. तर साक्षात गंगेच्या सहवासामध्ये जो येईल त्याचं महात्म्य काय असेल याची आपण कल्पनाच केलेली बरी. पंडितराजांनी सांगितलं म्हणे यजंते के देवान कठिनतर सेवांस्तदपरे वितानव्यासक्ता यमनियम रक्ता कतिपये अहंतुत्वन्नाम स्मरण भृतकामस्त्रिपथगे जगज्जालम जाने जननी तृणजालेन सदृशम. तुझ्या कृपेला प्राप्त होण्याकरता अनेकांनी अनेक उपाय सांगितलेले आहेत. जेव्हा ईश्वर प्राप्तीची अनेक लोक अनेक उपाय सांगतात त्यावेळेस नेमकं काय करावं हे कळत नाही, गोंधळ होतो. आणि म्हणून ईश्वर प्राप्तीचा उपाय ऐकावा कोणाकडून तर तो केवळ उपदेश करणाऱ्या गुरुकडून. बाकी प्रत्येक जण आपापल्या अधिकाराप्रमाणे सांगत असतं. दासगणू महाराजांनी वर्णन केले अनेकांची ती अनेक मते तयानी चित्त व्यग्र होते. त्यामुळे आपलं अंतःकरण कसं होतं व्यग्र होतं. हे करावं की ते करावं कळत नाही. आणि म्हणून अनेक साधनं असतील. कोणी प्रखर तप करतं, कोणी उद्धारार्थ प्रखर तपयज्ञादि करीती, कोणी पूजा, कोणी यमनियमवा देव भजती. निरनिराळ्या साधनांनी अनेकांनी भगवंताची किंवा भगवती गंगेची उपासना केलेली आहे. परंतु ह्या सगळ्या साधनांमध्ये उत्कृष्ट, या सगळ्या साधनांमध्ये सहज शक्य, उत्कृष्ट सहज शक्य असं जर साधन जर कोणतं असेल तर ते केवळ गंगे तुझ्या नामाचा उच्चार आहे. अहं तत्वन्नाम स्मरण भृतकामस्त्रिपथगे जगज्जालम जाने जनने तृणजालेन सदृशम. आणि मी ह्या उत्कृष्ट आणि सहज शक्य अशाच
नामोच्चार रूपी तुझ्या साधनाचा अवलंब केलेला आहे. यम नियम योगाने भगवंताची प्राप्ती होणं कठीण ह्या करता आहे कारण तो योग 8 प्रकारचा आहे. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी. यम 12 प्रकारचे, नियम 12 प्रकारचे. आणि त्या यमाला नियमांना, त्या यमांना नियमांना प्राप्त करणं धारण करणं अशक्य नाही परंतु कठीण आहे, सोपं नाही. प्रसंगाने त्या यम नियमांचं वर्णन आपण केलं. आणि नामाच्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ साधन रूपता कशी आहे याचाही उल्लेख अनेक मार्गाने करण्याचा आपण प्रयत्न केला. अविश्रांतम जन्मावधि सुकृत जन्मार्जन कृताम सताम श्रेयः कर्तुम कतिन कृतिनः सन्ति विबुधाः निरस्तालंबानाम अकृत सुकृतानां तु भवतीं विनामुष्मिन् लोके न परमवलोके हितकरम, न परमवलोके हितकरम. पुण्यवान व्यक्तीला उद्धरण्याकरता अनेक लोक इच्छुक आहेत, उत्सुक आहेत, परंतु पापी व्यक्तीचा मात्र एकमेव असा तू आश्रय आहेस. सुकर्मे जे जन्म प्रवृत्ति विधिने नित्य करीती तया संरक्षाया कितिक सुरहे दक्ष असती. परंतु जो पापी सहजची अनाधार कुमती अशाला ताराया तुझ विण दिसे ना परगती. पापी व्यक्तीला तुझ्याशिवाय दुसरी कोणतीच गती नाही. म्हणे आई संसार करून भोग भोगून मी फार श्रमून गेलेलो आहे, थकून गेलेलो आहे आणि मला चिरशांतीची नितांत आवश्यकता आहे. आणि ही चिरशांती निश्चिंतता जर कुठे मला येण्याची शक्यता असेल तर ती केवळ तुझ्या मांडीवर. आईच्या मांडीवरती झोपलेल्या बाळाला काही चिंता असते का? सगळ्यात जास्त तो स्वतःला सुरक्षित तिथे मानतो, निश्चिंत होतो. तेव्हा मी सुद्धा तुझ्या मांडीवरती झोपलेलो आहे, तुझा आश्रय केलाय म्हणजे तुझ्या मांडीवरती झोपलोय. तू निश्चितच मला चिरशांती देणारी होशीलच याची मला खात्री आहे. पंडितराजांनी हेही सांगितलं की आई आजपर्यंत अनेक पाप्यांचा तू उद्धार केलेला आहेस, त्यामुळे जर तुला असं वाटत असेल की जसा अनेकांचा उद्धार मी केला तसा या जगन्नाथाचा उद्धार मी करीन तर तो तुझा भ्रम आहे. जमिनीवरती असलेल्या दगडाला उचलताना जे कष्ट पडतात त्यापेक्षा जास्त जमिनीमध्ये रुतलेल्या दगडाला काढण्याकरता कष्ट करावे लागतात. त्याच्याकरता कंबर कसावी लागते, त्याच्याकरता आपलं मुंडासं आपलं पागोट हे घट्ट करावं लागतं. तू सुद्धा तुझ्या मुकुटावरती असलेली चंद्रकोर सर्पांच्या योगाने घट्ट कर, कमरेला पदर बांध आणि
जमिनीमध्ये रुतलेल्या दगडाप्रमाणे माझ्या अंतःकरणामध्ये रुतलेल्या वासनेंना बाहेर काढण्याकरता प्रयत्नशील हो. अशी एक प्रार्थना पंडितराजांनी केलेली आपण पाहिली. परमपुनीता गंगेचं स्वरूप कसं आहे, ती दिसते कशी, त्या स्वरूपाचंही वर्णन करण्यात आलं. आणि पंडितराजांनी गंगेला शेवटी एक अगतिक अशी याचना केलेली आहे की मी परत परत तुला सांगतोय, म्हणतोय की माझा आधार तूच आहेस. कारण मंत्रैर्मीलितमौषधैर्मुकलितं त्रस्तं सुराणांगणैः सरस्तं सान्द्रसुधारसैर्विदलितं गारुत्मतैर्ग्रावभिः विचिक्षालितकालिया हितपदे स्वर्लोककल्लोलिनी त्वं तापं निर्याधुना मम भवज्ज्वालावलीढात्मनः. आई, माझा उद्धार करण्याकरता मंत्रांनी असमर्थता दर्शवलेली आहे, ते मूक झालेले आहेत. माझ्या ठिकाणी असलेलं पापरूपी विष काढण्याकरता वनस्पती सुद्धा निष्फळ झालेल्या आहेत. काही वनस्पती विष उतरवणारे असतात, परंतु माझं हे पापरूपी विष उतरवण्याकरता सगळ्या वनस्पती निष्फळ झालेल्या आहेत. देवांचे समूह, निरनिराळ्या देवता मला पाहिल्याबरोबर तोंड फिरवू लागलेल्या आहेत. त्या सुद्धा मला माझ्याकरता त्रस्त झाल्या आहेत, मला टाळण्याचा प्रयत्न करतायत. दाट अमृत सुद्धा गळून गेलेलं आहे. गारुत्मत नावाचं एक रत्न असतं म्हणे, या रत्नाचा स्पर्श केल्याबरोबर विष उतरतं. परंतु माझी स्थिती अशी आहे की त्या रत्नाचा माझ्या शरीराला स्पर्श झाला की ते रत्नच फुटून गेलं. विष उतरणं तर बाजूलाच, एवढं माझं जहाल विष म्हणजे पापरूपी विष. जणू काही ते रत्न फुटून गेलेलं आहे. आता पापरूपी ज्वाळेने वेढलेल्या, संसार ज्वाळेने वेढलेल्या माझा स्वर्गामध्ये खळखळणारी तू, की जी आपल्या लाटांनी कालिया मर्दन करणाऱ्या भगवान महाविष्णूंचे चरण प्रक्षालित करतेस, अशी तू माझ्या संतापाचं, पापांचं, दुःखांचं नाश करणारी हो. अशी कामना पंडितराजांनी केलेली आपण पाहिली. माझं दुःख नष्ट कर, कारण तुझा स्पर्श. बघा आता कामना काय केली आहे, माझा संसार तापांना दग्धता प्राप्त हो, माझे संसार ताप दग्ध हो. एका महात्म्याने मोठं सुंदर वर्णन केलंय. स्पर्शेच केवळ निवारित ताप ऐशे, स्पर्शेच केवळ निवारित तीन ताप, ऐसे प्रसिद्ध जननी तव एक आप.
त्याचीच साक्ष पटली मजला इथे गे, भागीरथी कर पवित्र मला निजांगे. कवी म्हणतो स्पर्शेच केवळ निवारित तीन ताप, जिच्या स्पर्शाने मनुष्य आदिदैविक आदिभौतिक आणि आध्यात्मिक तिन्ही प्रकारच्या दुःखांपासून तापांपासून मुक्त होतो. या तीनही प्रकारच्या दुःखांपासून मुक्त करणारं आई तुझं आप म्हणजे पाणी आहे. आणि हे असं कसं आहे ह्याची साक्ष मला पटलेली आहे. त्याचीच साक्ष पटली मजला इथे गे. आणि म्हणून आई मी तुला प्रार्थना करतो, भागीरथी मी तुला प्रार्थना करतो, भागीरथी कर पवित्र मला निजांगे. की तू तुझ्या सहवासाने मला पवित्र कर. कलुषभंगे स्वर्ग सोपान संगे, तरल तर तरंगे देवी गंगे प्रसिद्ध. जगद्गुरु शंकराचार्यांनी प्रार्थना केली, सकल कलुष भंगे. कलुष म्हणजे पाप, सगळ्या पापांचा निराश करणारी तू सोपान संगे. स्वर्गाला जाण्याकरता जी जिन्यासारखी लिफ्ट सारखी आहेस, स्वर्गारोहण ते जनास करण्या सोपान होसी करी. तेव्हा स्वर्गाला जाण्याकरता जिन्यासारखं असणारं असं तरलतर असा द्रवीभूत असा उसळणारा असा तुझा तो तरंग हा माझ्यावरती आपल्या कृपेचा वर्षाव करणारा ठरो अशी कामना आहे. तेव्हा तुझ्या तीरी नीरे हृदय रमते दुःख शमते, यशोगाने पाने कुमत गळते विघ्न टळते, कळी भंगे गंगे षडरी धुरती दोष नुरती, दिली नामे रामे तशीच जगतीला निजगती. मोरोपंत सुद्धा म्हणतात की गंगा कशी आहे, तुझ्या तीरी नीरे. जेव्हा तुझ्या तीरावरती वास घडतो, जेव्हा तुझ्या नीराचं म्हणजे पाण्याचं सेवन घडतं, तेव्हा तुझ्या पाण्यामध्ये मन रमल्यानंतर, तुझ्या तीरावरती मन रमल्यानंतर दुःख शमते, सगळं दुःख संपतं. यशो गाने पाने, जो तुझ्या तीराचं यशोगान करतो, जो तुझं यशोगान करतो किंवा जो तुझ्या जलाला प्राशन करतो, कुमत गळते, त्याची वाईट बुद्धी नष्ट होते, त्याचं वाईट मत नष्ट होतं, विघ्न टळते, त्याच्यावरती येणाऱ्या सगळ्या विघ्नांचा संकटांचा नाश होतो. कळी भंगे गंगे षडरी झुरती दोष नुरती. कलीचा प्रभाव त्याच्यावरचा नष्ट होतो. काम असेल, क्रोध असेल, लोभ असेल, मोह असेल, मद असेल, मत्सर असेल, हे जे षडरिपू आहेत, या सगळ्या षडरिपूंचा नाश होतो. आणि म्हणून तुझ्यासारखी श्रेष्ठ, तुझ्यासारखी पवित्र, महिमान असणारी आई तूच आहेस. मोरोपंतांनी असाच भाव व्यक्त केलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. तेव्हा भगवंताच्या चरणांचं क्षालन करणारी ही गंगा माझ्या संतापांचा नाश करणारी होवो अशी कामना 49व्या श्लोकामध्ये पंडितराजांनी केलेली आपण पाहिली. 50व्या श्लोकामध्ये 51व्या श्लोकामध्ये अतिशय सुंदर अशी एक कल्पना
पंडितराजांनी मांडलेली आहे. द्यूते नागेंद्र कृत्य प्रमथ गणमणि श्रीयनंदिंदु मुख्यम सर्वस्वं हारयित्वा स्वमथ पुरभिदिद्राक्पणी कर्तु कामे साकूतं हेमवत्या मृदुलहसितया वीक्षितायास्तवम्ब व्यालोल्लोलासि वल्गल्लहरि नटघटी तांडवं नः पुनातु. प्रसंग असा आहे की भगवान शंकर आणि माता पार्वती द्यूत खेळतायत. हास्य विनोद करत शंकर पार्वतींचा सारीपाटाचा खेळ चालू आहे. आणि सारीपाटाचा खेळ चालू असताना डावाला पार्वतीकडून सुद्धा काही धन वस्तू लावल्या जात आहेत आणि भगवान शंकरांकडून सुद्धा धन वस्तू लावल्या जातात. परंतु पार्वतीचं पारडं जरा जड आहे. एक एक डाव हरवत भगवान शंकरांचं एक एक धन माता पार्वती काढून घेते आहे. पहिल्यांदा गळ्यामध्ये असलेल्या नागांना लावलं. पार्वतीने त्या नागांना जिंकलं आणि भगवान शंकरांच्या गळ्यातून त्या नागांना ओढून घेतलं. आता आपण डाव हरलो म्हणून गेलेलं धन परत मिळवावं. पण कसं आहे, द्यूत हे असं व्यसन आहे की जे बंद करायला कोणीच तयार नसतो. जिंकणारा अधिक जिंकण्याच्या इच्छेने खेळत राहतो आणि हारणारा कदाचित आपला विजय होईल, आपल्याला यश मिळेल, आपण जिंकू या भावनेने खेळत राहतो. त्यामुळे थांबत कोणीच नाही. भगवान शंकरांनी नागरूपी आपलं धन आपण हरलो आहोत, मग गेलेलं धन मिळवण्याकरता दुसरा डाव लावला. त्या डावामध्ये त्यांनी लावलं गजचर्म. जे वस्त्र त्यांनी हत्तीच्या कातड्याचं वस्त्र त्यांनी परिधान केलेलं आहे ते वस्त्र लावलं, तेही हरले. पार्वतीने ते सुद्धा काढून घेतलं. त्याच्यानंतर आपल्या सगळ्या शिवगणांना लावलं. पार्वतीने त्यांनाही जिंकलं. गळ्यातले सगळे हार वगैरे, रुद्राक्षांच्या माळा, त्या सुद्धा पार्वतीने जिंकल्या. नंदी आदी सगळ्या गणांना जिंकलं. डोक्यावरचा चंद्र जिंकला. बाजूबंद म्हणून असलेला तो वासुकी सर्प, त्यालाही जिंकून टाकलं. आणि आता भगवान शंकर म्हणाले की बाई ग, आता मला लावायला माझ्याकडं काहीच नाही. म्हणून काय म्हणलं, कोण म्हणलं काहीच नाही? ती डोक्यावरची तिला लावा की. आणि तिला वाटलं की हिला जर आपण जिंकलं तर ही आपली दासी होईल आणि मग ही आपली दासी झाली की दासाला स्वातंत्र्य नसतं, त्याला स्वतःचं मत नसतं.
त्याचं स्वतःचं काही असत नाही. नीतिशतकामध्ये भर्तृहरींनी वर्णन केलंय की नोकराला मालक कधीच चांगलं म्हणत नाही, त्याने काही केलं तरी. मौनान्मुखः, जर तो न बोलणारा असेल तर त्याला मुका म्हणलं जातं, बोलणारा असेल तर वाचाळ म्हणलं जातं. काम करणारा असेल याला कामाशिवाय दुसरं काही सुचतच नाही म्हणतात, आणि न करणारा असेल तर काम चुकार म्हणलं जातं. नोकराला मालक कधीच चांगलं म्हणत नाही. म्हणे हिला जर मी जिंकलं तर हिला माझ्या इच्छेप्रमाणे वागावं लागेल, कारण नोकराला स्वतःचं मत नसतं, त्याला स्वातंत्र्य नसतं, त्याला स्वतःचं काही नसतं. मालकाच्या इच्छेच प्रमाणे त्याला वागावं लागतं. त्यामुळे पार्वती म्हणते की तिला लावा. किंवा अशीही, म्हणजे एकदा काही मी तिला हरवलं की डोक्यावरती बसून जी ऐट मिरवते आहे, ही गंगा शंकरांच्या डोक्यावरती बसून जी ऐट मिरवते आहे, तिची ती ऐट, तिचा तो नक्षा मी उतरवून टाकीन असा विचार करून त्वेषाने, रोषाने, आपण तिसऱ्या श्लोकामध्ये सांगितलं त्याप्रमाणे, तिरक्या नजरेने गंगेकडं माता पार्वती पाहते आहे, आणि उत्सुकतेने मनामध्ये तिला वाटते की आता शंकर डावाला तिला लावणारच. किंवा भगवान शंकर म्हणाले आता काय लावू, पार्वती म्हणते स्वतःला लावा. म्हणजे एकदा काही तुमच्याच वरती मी माझा अधिकार सिद्ध केला, तुम्हीच माझे दास झालात, तर वेगळं त्या गंगेच्या ठिकाणी दास्यत्व मला आणण्याची गरज काय, आपोआपच ती माझी दासी होईल. तेव्हा पार्वतीच्या समवेत सारीपाट खेळत असताना भगवान शंकरांच्या गळ्यामध्ये असलेल्या नागाला, अंगावरती असलेल्या गजचर्माला, प्रमथगणांना, रुद्राक्षांच्या माळांना, सगळ्यांना हरल्यानंतर जेव्हा स्वतःला डावाला लावण्याकरता भगवान शंकर उत्सुक झाले, तेव्हा माता पार्वती अतिशय हर्षित झाली. आत्ता सांगितल्याप्रमाणे तिला वाटते की मी जर जिंकले तर हिच्यावरती माझं दास्यत्व, ही माझी दासी होईल, हिच्या ठिकाणी दास्यत्व येईल. किंवा भगवान शंकर जरी हरले तरी सुद्धा शंकरांच्या माध्यमाने ही माझी दासी होईल. आणि म्हणून गंगे डोक्यावरती जटेमध्ये असलेल्या त्या गंगेला साभिप्राय अशा नजरेने माता पार्वती पाहते आहे, आणि तिच्या त्या पाहण्याने ही गंगा जी आहे ही उचंबळून आली, ती थरथर कापू लागली. आणि तिचं ते नृत्य जे आहे, तिचं ते नृत्य आम्हाला पावन करणारं होवो अशी कामना आहे. बघा, या श्लोकामधली कल्पनाच इतकी सुंदर आहे
की त्या कल्पनेबरोबरच ते दृश्य आपल्या डोळ्याच्या समोर आल्याशिवाय राहत नाही. म्हणजे जगन्नाथ पंडितांच्या विद्वत्तीचा हा महिमा आहे, त्यांच्या काव्याचा हा महिमा आहे की शंकर पार्वतींमध्ये कल्पित अशी ती घटना ही आपल्या डोळ्यासमोर येऊ लागते, जणू काही पार्वतीचं शंकरांचं आपण दर्शनच घेतोय. म्हणजे कल्पना सुद्धा भगवान शंकरांचं पार्वतीचं दर्शन घडवणारी आहे. हा त्यांच्या काव्याचा, हा त्यांच्या विद्वत्तेचा प्रभाव आहे. द्यूते नागेंद्र कृत्य प्रमथ गणमणि श्रेणी नंदिंदु मुख्यम सर्वस्वं हारयित्वा स्वमथपुरभिदिप्त्राक्पणी कर्तु कामे साकूतं हैमवत्या मृदुलहसितया वीक्षितायास्तवम्ब व्यालोल्लोलास्य वल्गल्लहर नटघटी ताण्डवं नः पुनातु. 51व्या श्लोकामध्ये गंगेचं अशा प्रकारे वर्णन करण्यात आलं आणि 52व्या श्लोकामध्ये पंडितराज गंगास्तुती करत असताना असं म्हणतात की विभूषितानंगरिपुत्तमांगा सद्यः कृतानेक जनार्तिभंगा मनोहरोत्तुंग जलतरंगा गंगा ममांगान्यमलीकरोतु. किती सुंदर वर्णन आहे की विभूषिता जी शोभणारी आहे, कुठे शोभणारी आहे तर भगवान शंकरांच्या जटेमध्ये. अनंग रिपू विभूषिता. अनंग म्हणजे कामदेव, ज्याला अंग नाही तो अनंग. तारकासुराने ब्रह्मदेवांची तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवांना प्रार्थना केली की मला मरण येऊ नये. ब्रह्मदेव म्हणतात मी सुद्धा मरणार आहे, तुला अमर कुठून करू. तो म्हणतो जर मला मरण येणारच असेल तर ते शिवपुत्राकडून यावं. आणि त्याला माहिती होतं की दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये सतीने आपले प्राण अग्नीमध्ये विलीन केले. शंकरांना पत्नीच नाही तर पुत्र कुठून जन्माला येईल. शिवपुत्राकडून मला मरण यावं. ब्रह्मदेवांनी तथास्तु म्हणून सांगितलं. आता हा वर मिळाल्यानंतर अति उन्मत्त झाला. ऋषीमुनींना देवतेंना त्रस्त करू लागला, पुण्यकर्मांमध्ये आड येऊ लागला, सत्कर्माला बाधा आणू लागला. त्याच्या त्या उन्मादाने सगळ्या देवता व्यथित झाल्या. पण याला मारणारा शिवपुत्र जन्माला आला पाहिजे. पार्वती ही भगवान शंकरांना पतिरूपाने प्राप्त करण्याकरता म्हणून तपश्चर्या करत होती. अपर्णा पार्वती तपश्चर्या करत होती. आणि त्या पार्वतीकडे भगवान शंकर आकर्षित व्हावे, तिच्या सौंदर्यावर भगवान शंकर लुब्ध व्हावेत, ह्याकरता भगवान शंकरांचं अंतःकरण मोहित करण्याकरता
भगवान शंकरांच्या जवळ कामदेवाला पाठवण्यात आलं. आपल्या पत्नीला रतीला घेऊन तो कामदेव, मकरध्वज असा कामदेव, 5 बाणांच्या साह्याने भगवान शंकरांना प्रभावित करण्याकरता म्हणून प्रयत्नशील झाला. उन्मादनस्तापनश्च शोषणस्तंभनस्तथा सम्मोहनश्च कामश्च पंचबाणाः प्रकीर्तिताः. उन्मादन, तापन, शोषण, स्तंभन, सम्मोहन, कामदेवाचे 5 बाण आहेत. उन्मत्त होणं, तप्त होणं, शोषण, स्तंभन, सम्मोहन, सम्मोहित होणं, स्थिर होणं, निष्क्रिय होणं, ही सगळी कामदेवाची बाणं आहेत. या बाणांनी भगवान शंकरांना प्रभावित करण्याचा तो प्रयत्न करू लागला. भगवान शंकरांनी आपला भालनेत्र उघडला, कपाळावरचा नेत्र उघडला आणि त्या नेत्रातून जी अग्निज्वाळा आली, त्या अग्निज्वाळेने जे तेज बाहेर आलं, त्या तेजाने कामदेव भस्मीभूत झाला. त्याला अंगच राहिलं नाही, शरीरच राहिलं नाही. अशरीर असा, अनंग असा तो कामदेव झाला. बघा, कामदेवाला शरीर नाही, परंतु त्या सतीवरती कृपाळू होण्याकरता म्हणून भगवान शंकरांनी शरीर नसताना त्या कामदेवाला शरीरामध्ये राहायला जागा दिलेली आहे, स्थान दिलेले आहे. भगवान शंकरांच्या क्रोधाने भस्मीभूत झालेल्या त्या कामदेवाला तेव्हापासून अनंग हे नाव त्या ठिकाणी प्राप्त झालं. तेव्हा विभूषिता अनंग नंग अनंग रिपू, अनंग रिपू विभूषिता, की आई तू कशी आहेस? आणि कामदेवाचं भस्म करणाऱ्या भगवान शंकरांचं ऐश्वर्य तू आहेस. भगवान शंकरांचं मस्तक भूषवणारी तू आहेस. लोकांवरती येणाऱ्या संकटांचं, दुःखांचं, दैन्य दारिद्र्याचं, पापाचं निरसन करणारी तू आहेस. सद्यः कृतानैक जनार्ती भंगा, जी लगेचच तात्काळ, जी तात्काळ उपासकांवरती येणाऱ्या संकटांचं, दुःखांचं निवारण करणारी आहे. मनोहरोत्तुंग जलतरंगा, अत्यंत मनोहर अशी, मनाला आनंदित करणारी, उत्तुंग अशी अशी तुझी ती लाट माझ्या सगळ्या अंगांना पवित्र करणारी होवो, पुलकित करणारी होवो. माझ्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण करणारी हो. स्वेद, रोमांच, अश्रू, कंठ दाटणं, हे सगळे सात्विक भाव आहेत. तुझी ती लाट माझ्या ठिकाणी सगळ्या या सात्विक भावांना निर्माण करणारे होवोत, अशी कामना आहे. ही गंगा कशी आहे
कृतानेक जनार्थे भंगा, सद्य तात्काळ लोकांवरती येणाऱ्या संकटांचं म्हणजे संकट दारिद्र्याच्या रूपामध्ये असेल, अज्ञानाच्या रूपामध्ये असेल, पापांच्या रूपामध्ये असेल, वासनेंच्या रूपामध्ये असेल, स्वरूप कोणतंही असो त्या संकटांचं, या सगळ्या संकटांचं निवारण करणारी तू आहेस. बघा आचार्य वर्णन करतात, भागीरथी सुखदायिनी मातः तव जल महिमा निगमे ख्याता नाहम जाने तव महिमानम पाहि कृपामयी माम अज्ञानम. आई तू कशी आहेस तर तू सुख देणारी आहेस. तुझा महिमा वेद सुद्धा गात असतो. आपण 10व्या श्लोकामध्ये पाहिलं, नयत् साक्षात वेदैरपैकलित भेदैरवसितं नयस्मिन् जीवानां प्रसरति मनोवागवसरः निराकारं नित्यं निजमहिम निर्वासिततमो विशुद्धं यत्तत्त्वं सुरतटनितत्वन्न विषय. वेदाला सुद्धा अवर्णनीय असा, ज्याचं वर्णन करत असताना मोठमोठ्या विद्वानांची मती कुंठित होते, ज्याचं महिमान गात असताना ऋषीमुनींच्याही वाणीला मौनत्व येतं, मौन स्वरूपता प्राप्त होते. निर्गुण निराकार असं जगाच्या उत्पत्ती स्थिती संहाराला कारणीभूत असणारं असं जे परब्रह्म आहे, त्या परब्रह्माचं मी यापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे त्या निर्गुण निराकार भगवंताचं स्नेहार्द्र, दयार्द्र, अत्यंत कृपाळू आणि अत्यंत करुणामय असं सगुण साकार रूप म्हणजे साक्षात गंगा आहे. आणि म्हणून आचार्य म्हणतात की तव जल महिमा निगमे ख्याता. तुझं महात्म्य वेदात सुद्धा प्रसिद्ध आहे. नाहम जाने तव महिमानम. मी कोणत्या शब्दात तुझा महिमा गाऊ? शब्द सुद्धा तुझा महिमान गात असताना तोडके पडतील, कमी पडतील. सात समुद्र की मसी करू लेखनी सब बनराई धरती सब कागज करू हरि गुण लिखान जाय. सगळ्या गोष्टी अलौकिक एकत्र केल्या. असितगिरी समं स्यात् कज्जलं सिंधु पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानामीश पारन्न याति. जिथे सरस्वतीला जमणार नाही तिथे आपण फार सामान्य आहोत. तव जल महिमा निगमे ख्यातः नाहम जाने तव महिमानम. मी तुझं महिमान कसं गाऊ? पाहि कृपामयी माम अज्ञानम. माझ्यावरती कृपा कर आणि माझं अज्ञान नष्ट कर. रोगम शोकम तापम पापम हरमे भगवती कुमति कलापम त्रिभुवन सारे वसुधाहारे त्वमसि गतिर्मम खलु संसारे. बघा प्रस्तुत काव्यस्तोत्रामध्ये सुद्धा जगन्नाथ पंडितांनी पृथ्वीचं सौभाग्य गंगेला म्हणलेलं आहे. भगवान शंकरांचं ऐश्वर्य गंगेला म्हणलेलं आहे.
जगद्गुरु शंकराचार्य गंगेच्या स्तोत्रामध्ये ज्या श्लोकाचा मी आत्ता उल्लेख केला त्या श्लोकामध्ये गंगेला पृथ्वीचा गळ्यातला हार कंठा म्हणतात. त्रिभुवन सारे वसुधा हारे त्वमसि गतिर्मम खलु संसारे. या संसारामध्ये माझी गती जर कोण आहेस तर आई तू आहेस. अलकानंदे परमानंदे कुरु करुणामयी कातर वंदे तव तट निकटे यस्य निवासः खलु वैकुंठे तस्य निवासः. ज्या व्यक्तीला तुझ्या तीराचा सहवास घडतो, ज्या व्यक्तीला तुझं तीर आश्रय म्हणून प्राप्त होतं, त्या व्यक्तीचं आश्रय साक्षात वैकुंठ होतं. तुझ्या तीराच्या वासाने वैकुंठाच्या वासाचं पुण्यफल प्राप्त होतं किंवा पश्चात त्याला अवश्यमेव वैकुंठाची प्राप्ती होऊ शकते. या 52 श्लोकानिशी पंडितराजांनी गंगेचं स्तवन केलेलं आहे. आणि यापूर्वी सुद्धा त्यांनी जो उल्लेख केलेला आहे 24व्या श्लोकामध्ये की पुण्यवंतांचा उद्धार करण्याकरता अनेक लोक उत्सुक आहेत, प्रयत्नशील आहेत, परंतु निराधार अशा, अगतिक अशा, उपेक्षित अशा लोकांचा एकमेव असा आश्रय म्हणजे तू आहेस. पाहून पुण्यतपयज्ञ अशा गुणासी जे पावती बहुत देव असे महिसी. तू माय वत्सल परी न तयातली गे भागीरथी कर पवित्र मला निजंगे. अनेक लोक, अनेक देवता, अनेक स्थान, अनेक तीर्थ पुण्यवंतांचा उद्धार करण्याकरता प्रयत्नशीलही असतात आणि उत्सुकही असतात की माझ्याकडं यावं, ह्या पुण्यवान व्यक्तीने माझ्या प्रवाहामध्ये स्नान करावं. परंतु अशा पुण्यवंतांना आई तुझी गरजच काय? माझ्यासारख्या पापी व्यक्तीला तुझी नितांत आवश्यकता आहे. आणि म्हणून निश्चितच पाप ताप दैन्य अपार संपत्ती, पाप ताप दैन्य नष्ट करण्याकरता, अपार संपत्ती देण्याकरता तू निश्चितच माझ्याकरता धावून येशील हा माझा विश्वास आहे. पंडितराजांनी तिथे हा विश्वास प्रकट केलेला आहे. आणि आता आपण पाहिलं की अनंत रिपू असणाऱ्या अशा भगवान शंकरांचं तू आश्रय आहेस. भगवान शंकरांना सुद्धा विभूषित करणारी तू आहेस. म्हणजे इथे पंडितराज गंगेला असं म्हणतात की भगवान शंकरांचं महत्व आतापर्यंत मी म्हणालो की भगवान शंकरांमुळे तुला महत्व आहे. मी आता म्हणतो की भगवान शंकरांना महिमा तुझ्यामुळे प्राप्त झालेला आहे. संतप्त होत हर काल विषय तयासी. तर भगवान शंकरांना महिमा प्राप्त करून देणारी तू कशी?
समुद्रातून आलेलं हलाहल विष भगवान शंकरांनी प्राशन केलं आणि त्या विषाच्या योगाने, त्या विषाच्या प्राशनाच्या योगाने जो दाह निर्माण झाला, त्या दाहाचं शमन व्हावं याकरता भगवान शंकरांनी आपल्या मस्तकावर तुला धारण केलं. आणि जेव्हापासून तू त्यांच्या मस्तकावरती गेलीस तेव्हापासून तो दाहाची ती दाहकता काही प्रमाणामध्ये तरी कमी झाली. संतप्त होत हर काल विषय तयासी, तू शांतवीसी सुख शीतलसी करन्सी, तो शोनितो श्रीधरी तुझला सवेगे, भागीरथी कर पवित्र मला निजांगे. त्यामुळे मी आत्तापर्यंत म्हणालो भगवान शंकरांनी तुला आपल्या मस्तकावरती धारण केलं म्हणून तू श्रेष्ठतेला गेलीस. परंतु मी आता असं म्हणतो की भगवान शंकरांना सुद्धा मोठेपण, भगवान शंकरांना सुद्धा सुख तुझ्यामुळे प्राप्त झालेले. भगवान शंकरांसारख्या व्यक्तीला, ज्याला कोणाच्या साह्याची तीळ मात्र आवश्यकता नाही, त्याला जर सुख देणारी तू असशील तर ज्याला तुझी आवश्यकता आहे अशा व्यक्तीला सुख देणारी तू का म्हणून होणार नाहीस. आणि म्हणून या श्लोकाच्या शेवटी, या श्लोकात 53व्या श्लोकामध्ये पंडितराज म्हणतात की इमाम पीयूष लहरीम जगन्नाथेन निर्मिताम यः पठेत तस्य सर्वत्र जायन्ते सुख संपदः. या पीयूष लहरीचं, याला जसं गंगालहरी हे नाव आहे तसंच पीयूष लहरी असंही याचं नाव आहे. कारण याच्यामध्ये अमृत रस ओतप्रोत भरलेला आहे या स्तोत्रामध्ये. जो व्यक्ती ह्या पीयूष लहरीचं म्हणजे गंगा लहरीचं पठण करतो, श्रवण करतो, त्याला सर्वत्र यश कीर्ती लाभाची प्राप्ती होते. सर्व प्रकारच्या संपन्नता त्याला हस्तगत होतात आणि सर्व प्रकारच्या दुःखांपासून तो मुक्त होतो. हे जे पंडितराजांचं काव्य आहे अतिशय पांडित्यपूर्ण, अर्थपूर्ण, लालित्यपूर्ण असं हे काव्य आहे. जगन्नाथांनी केलेली शब्दरचना ही आपल्या अंतःकरणामध्ये निरनिराळे भाव निर्माण करणारी आहे. शृंगार, वीर, करुणा, अद्भुत, हास्य, भयानक, बीभत्स, रौद्र, शांत आदी जे नवरस आहेत, या 9 रसांचे जे 9 स्थायी भाव आहेत, रतिर्हासश्च शोकश्च, रती शृंगाराचा स्थायी भाव आहे रती, वीररसाचा स्थायी भाव आहे पराक्रम, हास्यरसाचा स्थायी भाव आहे पराक्रम म्हणू, उत्साह म्हणू, हास्यरसाचा स्थायी भाव आहे हास्य, अद्भुत रसाचा स्थायी भाव आहे नवल, भयानक रसाचा स्थायी भाव आहे भीती, बीभत्स रसाचा स्थायी भाव आहे किळस, जुगुप्सा ज्यालाही म्हणू शकतो,
आणि शांतरसाचा स्थायी भाव आहे शम, चित्त प्रशांतता. आपण पहिल्या दिवशी विस्ताराने नवरसांचा आणि त्या नवरसांच्या नवस्थायी भावांचा विचार आपण केलेला आहे. तेव्हा पंडितराजांची जी शब्दरचना आहे ती अत्यंत भावानुकूल अशी शब्दरचना आहे. ते कसे होते तर शब्दप्रभू होते. त्यांनी त्या त्या व्यक्तीचं वर्णन करताना त्या त्या व्यक्तींना जी जी संबोधनं दिलेली आहेत, ज्या ज्या शब्दरचना केलेल्या आहेत त्या फार आकर्षित करणाऱ्या आहेत. गंगेकरता तिने किती शब्द वापरले, कशा कशाने गंगेला संबोधलं. माता असेल, भागीरथी असेल, तटिनी असेल, सुरतटिनी असेल, सुरधुनी असेल, दिव्य सरिता असेल, त्रिदश तटिनी असेल, त्रिपथगा असेल, स्वर्लोक कल्लोलिनी, शंतनो रंगना, किती किती सुंदर अशा संबोधनांनी गंगेला त्यांनी संबोधलेला आहे की ज्या संबोधनांवरती सुद्धा विचार करता येऊ शकेल. त्या संबोधनाचा सुद्धा विचार करता येऊ शकेल. पार्वती करता शब्द, पार्वती करता शिवा, भवानी, हैमवती, हेरंब जननी, गिरिभुवा. भगवान शंकरांसाठी श्रीकंठ, शिव, पुराणाम संहर्ता, कपाली, हर, पुरभिदी, त्रिपुरमथ, खंड परशु अशा अनेक संबोधनांचा भगवान शंकरांकरता वापर पंडितराजांनी केलेला आपण पाहिला. प्रसाद, माधुर्य, शब्दलालित्य, शब्दप्राचुर्य, परतत्वस्पर्श, भक्ती या सगळ्या गोष्टी या काव्यामध्ये प्रकट होतात, या काव्यातून प्रकट होतात. गंगालहरी हे काव्य म्हणजे संस्कृत वाङ्मयाचं भूषण आहे असं एका महात्म्याने वर्णन केलेलं आहे. निरनिराळ्या वृत्तांमध्ये हे श्लोक आहेत. पहिले 48 श्लोक शिखरिणी वृत्तामध्ये आहेत. 49वा पृथ्वी, 50-51 हे शार्दूल विक्रीडत, 52वा उपजातीय आणि 53वा अनुष्टुप छंदात. निरनिराळ्या छंदांमध्ये या स्तोत्राच्या काव्याच्या माध्यमाने पंडितराजांनी गंगेचं स्तवन केलेलं आपण पाहिलं. 52 श्लोकांशी पंडितराजांनी गंगेचं त्या ठिकाणी वर्णन केलं. आणि ह्या पंडितराजांच्या वर्णनाने माता गंगा अतिशय आनंदित झाली. काशीच्या घाटावर त्या लवंगीच्या सह पंडितराज झोपलेले होते. आणि पंडितराजांचं मोठेपण माहीत नसल्यामुळे लोक त्यांची थट्टा करत होते, त्यांचा उपहास करत होते. परंतु त्यांना काही वाटत नव्हतं, कारण त्यांनी विचार केला की मला ओळखण्याकरता सुद्धा लायकी लागते. कोणाला उत्तर द्यावं आणि कोणाला देऊ नये हे कळालं पाहिजे. एखाद्या हत्तीवरती जर कुत्रा भुंकत असेल तर हत्तीने त्या कुत्र्याकडे लक्ष द्यावं का?
त्यांनी त्या लोकांकडे काही लक्ष दिलं नाही. परंतु पंडितराजांची ही अवस्था जेव्हा अप्पय्य दीक्षित नावांच्या त्यांच्याच योग्यतेच्या विद्वानाच्या कानावरती गेली आणि त्यांनी जेव्हा प्रश्न केला, किन्निशंकम शेते शेषे वयसे त्वमागते मृत्यू, मरण केव्हा येईल हे सांगता येत नाही अशी वेळ आहे. यमाने ते मृत्यूचं निशाण आपल्या हातामध्ये धरलेलं आहे आणि तो निघालाय तुमच्याकरता. तो येऊन कधी पोहोचेल हे सांगता येत नाही. शरीर जर्जर झालेलं आहे. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही निशंक कसे, निश्चिंत कसे, आपल्या कल्याणाचा उद्धाराचा काही विचार कराल की नाही? का बरं आजपर्यंत जसं जगला तसंच मरायचं, कोणाला मानलं नाही, कोणाला विचारलं नाही, कोणाला चांगलं म्हणलं नाही, आपल्या विद्वत्तेचा उपयोग दुसऱ्याला पराभूत करण्याकरता केलात. राजा महाराजांच्या दरबारामध्ये राहून त्यांची हंजी करून खोटी स्तुती करून जगलात. संपत्तीचा, श्रीमंतीचा, सौंदर्याचा, विद्वत्तेचा अभिमान केलात. पण ह्याच सगळ्या दोषांनी तुम्हाला मरायचंय का? कसे तुम्ही निश्चिंत राहू शकता? असा प्रश्न जगन्नाथ पंडितांना केला गेलेला होता. तेव्हा जगन्नाथ पंडितांनी उत्तर दिलेलं होतं, मी निश्चिंत काय, कारण निकटे जागरती जान्हवी जननी, माझी आई गंगा जवळ जागी आहे, मी तिच्या मांडीवरती आहे म्हणून मी निश्चिंत आहे. म्हणजे तुझ्यासारख्या पाप्याचा उद्धार गंगा करेल म्हणजे तुम्हाला शंका वाटते? म्हणे सगळ्यांनी माझी उपेक्षा केली, निंदा केली, थट्टा केली, मस्करी केली, मी लक्ष दिलं नाही. कारण मला माहिती आहे की मला ओळखण्याची पात्रताच यांची नाही. परंतु तुमच्यासारखा व्यक्ती जर माझ्याविषयी काही शंका व्यक्त करत असेल, तुमच्यासारख्या व्यक्तीकडून जर मला ओळखलं जर जात नसेल, तर हा जगन्नाथ कोण आहे हे दाखवण्याची वेळ आलेली. तेव्हापासून पंडितराजांनी त्या गंगेचं स्तवन प्रारंभ केलेलं होतं. 52 श्लोक झाले आणि 52 श्लोक पूर्ण झाल्याबरोबर काय झालं दासगणू महाराज वर्णन करतात. असे स्तवन ऐकता प्रकटली जलाच्या वरी, चतुर्भुज मनोरमा विमल कीर्ती बिंबाधरी, जगज्जननी जान्हवी पदनता सतारावया, तसाच गणुपातकी करीधरी निवारी भया. गंगेच्या त्या प्रवाहाच्या ठिकाणी मगाशी त्यांनी जे ध्यान केलेले आहे त्या ध्यानाप्रमाणे शरदचंद्र श्वेताम शशिशकल श्वेताल मुकुटाम, पांढरशुभ्र वस्त्र परिधान केलेली, दागदागिन्यांनी मंडित असणारी, डोक्यावरती मुकुट जो आहे तो सुद्धा पांढराच आहे. त्या मुकुटावरती जी चंद्राकृती आहे ती अर्धचंद्राकृती ती सुद्धा पांढरीच आहे. साक्षात वरद हस्त देणारी आणि अभय देणारी साक्षात जगदंबा गंगा ही त्या ठिकाणी प्रकट झाली. आणि काशीत ज्येष्ठ मासी अभिजित वेळेस शुद्ध दशमीला, जगन्नाथ पंडितांचा उद्धार सुद्धा दशमीलाच झालेला आहे.
कारण ते काशीमध्ये किंवा हरिद्वार काशी ह्यासारख्या क्षेत्रांमध्ये हा गंगा दशहरा महोत्सव मोठ्या विस्तृत प्रमाणामध्ये केला जातो. म्हणून या उत्सवाच्या निमित्ताने ते काशीमध्ये आलेले होते. काशीत ज्येष्ठ मासी अभिजित वेळेस शुद्ध दशमीला यवनी सह गंगेने पंडित कविराज राय उद्धरिला. जगन्नाथ पंडितांचा उद्धार झाला ह्यात कोणतं आश्चर्य नाही. मी पहिल्याही दिवशी म्हणालो त्याप्रमाणे जेव्हा महान श्रेष्ठ व्यक्तीच्या आश्रयाला आपण जातो तेव्हा श्रेष्ठ व्यक्तीचा सहवास, श्रेष्ठ व्यक्तीचा सत्संग हा आपल्या जीवनाला धन्यता आणणारा होतो. यवन वंशामध्ये जन्माला आलेली, क्रूर लोकांमध्ये वाढलेली, अपेयपान करणारी, अभक्षभक्षण करणारी ती लवंगी सुद्धा जगन्नाथांच्या सह उद्धरून गेली. परंतु त्या लवंगीचा उद्धार गंगेने केला नाही. लवंगीचा उद्धार केलाय जगन्नाथ पंडितांच्या संगतीने. जगन्नाथांचा उद्धार गंगेने केलाय, परंतु त्या लवंगीचा उद्धार मात्र जगन्नाथ पंडितांच्या संगतीने केलेला आहे. काशीत ज्येष्ठ मासी अभिजित वेळेस शुद्ध दशमीला यवनी सह गंगेने, अभिजित मुहूर्तावरती यवनी सह गंगेने पंडित कविराज उद्धरिला, कविराज राय उद्धरिला. आणि भर दुपारी सगळ्यांच्या समोर सगळ्यांना जगन्नाथ पंडितांचा अधिकार कळावा ही गंगेची इच्छा होती. रात्रीच्या वेळी जर ते गुप्त झाले असते तर लोक म्हणले असते निघून गेले, म्हणले असते की नाही, कुठेतरी निघून गेला असेल. परंतु सगळ्यांच्या समोर जगन्नाथ पंडितांना उद्धरून जणू काही गंगेने जगन्नाथ पंडितांचं श्रेष्ठत्व सगळ्या जगासमोर मांडलेलं आहे. तेव्हा या अतिशय पुण्यतम अशा महोत्सवाच्या निमित्ताने मी कालही म्हणालो त्याप्रमाणे मला अतिशय उत्कृष्ट असं, अतिशय प्रेरक असं, अतिशय भावुक असं, अतिशय रंजक असं, पापनाशक, पुण्यदायी, उत्साह निर्माण करणारं, नैराश्य घालवणारं, अंतर्मुखता देणारं असं हे काव्य मला या ठिकाणी सांगायला मिळालं. परिपूर्ण पद्धतीने मी ते सांगितलंच असेल असं नाही. यथामती यथाशक्ती गुरुजनांच्या आशीर्वादाने मी ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. माझा हा प्रयत्न तुमच्या उपस्थितीने सार्थक झाला. कारण वक्त्याचं वक्तृत्व श्रोत्यांच्या उपस्थितीवरती अवलंबून असतं. ज्ञानेश्वर महाराजांनी श्रोत्यांना भगवान शंकरांची उपमा दिलेली. जेवढा चांगला श्रोता असेल वक्त्याला कळत असतं की कोण कसा ऐकतो. ऐकत असताना समोरच्यांनी प्रतिसाद दिला
की वक्त्याला सांगावंसं वाटतं. बघा आता आम्हाला नेहमीचा अनुभव आहे, 1 तासही कथा होते आणि 4 तासही कथा होते. 4 तासाची कथा जिथे श्रोत्यांचा प्रतिसाद असतो तिथे होते आणि जिथे प्रतिसाद नसतो तिथे 1 तासात गुंडाळलं जातं. किं करिष्यति वक्तारो श्रोता यत्र न विद्यते. वक्ता काय करेल की जिथे श्रोताच नाही. नग्न क्षपणके देशे रजक किं करिष्यति. बघा नावाजलेला नामवंत स्वच्छ कपडे धुणारा प्रसिद्ध धोबी आहे, परंतु बिचाराचं दुकान कुठे आहे? सगळे दिगंबर जैन लोक जिथे राहतात तिथे त्याचं दुकान. उपयोग काय? किं करिष्यति वक्तारो श्रोता यत्र न विद्यते नग्न क्षपणके देशे रजक किं करिष्यति. आणि म्हणून आपण अगदी उत्साहाने, उत्सुकतेने, तन्मयतेने आपण श्रवण केलं. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडे मार्ग. ज्ञानोबा यांच्या उक्तीप्रमाणे जे चांगलं आहे ते सगळं गुरुजनांचं आहे, आपण ते आत्मसात कराल. आणि जे त्याज्य आहे, जे दोषावं आहे ते आपण सोडून द्याल, टाकून द्याल अशी अपेक्षा करतो. निरक्षीर विवेकबुद्धीने ह्या काव्याचं, स्तोत्राचं श्रवण आपण कराल, आपण केलं असेल अशी अपेक्षा करून मी यापूर्वी रामायणाच्या कथेच्या अनुषंगाने म्हणालो की काकांचे फार उपकार झाले. त्यांनी मला खूप दूरपर्यंत पोचवलं. अगदी निस्वार्थपणाने त्यांचं हे जे कार्य आहे ते अतिशय कौतुकास्पद आहे. आणि हेच कार्य परत परत करण्याचं बळ ईश्वर त्यांनाही देवो. निरनिराळ्या सद्ग्रंथांचं श्रवण, वाचन तुम्हाला निरंतर घडो. कारण बस आपल्या जीवनाला धन्यता आणणारे ग्रंथ आहेत. त्या ग्रंथांचं वाचन असेल, श्रवण असेल, श्रवणाच्या योगाने आत्मसात झालेला, वाचनाच्या योगाने आत्मसात झालेला बोध आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न असेल. बघा जनाबाईंनी वर्णन केले ग्रंथांचं महत्त्व. पुढती 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 ये पुण्य ग्रंथ संपत्ती सर्वभूती सर्व सुखी संपूर्ण होईजे. मनुष्याच्या जीवनाला संपूर्णता आणणारे जर कोण असतील तर ते ग्रंथ आहेत. मी जेव्हा कुठे कथेला जातो तेव्हा माझ्यासोबत अनेक ग्रंथ असतात. लोक मला म्हणतात की एवढं ओझं घेऊन तुम्ही येता कशाला, मोबाईलमध्ये PDF का करून आणत नाही. म्हणजे ते बघणं किती अवघड आहे, ते भरकन पळून जातं. आणि ग्रंथांचं ओझं कधी होतच नाही. ग्रंथ ओझं करणारे नाहीत, ओझं उतरवणारे आहेत. तेव्हा सद्ग्रंथांचं श्रवण, सद्ग्रंथांचं वाचन निरंतर आपल्याला घडलं पाहिजे. वाचनम ज्ञानदम बाल्ये. लहानपणी जेव्हा आपण सद्ग्रंथांचं वाचन करतो त्यायोगे आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. तारुण्ये शीलरक्षणम. तारुण्यामध्ये जेव्हा आपल्याला ते सद्ग्रंथ वाचायला मिळतात तेव्हा आपलं सच्चरित्र होतं. आणि वार्धक्यामध्ये जेव्हा सद्ग्रंथांचं वाचन, श्रवण आपल्याला घडतं तेव्हा आपण दुःखमुक्त होतो. आयुष्याच्या
प्रत्येक अवस्थेमध्ये आपल्या हिताची कळकळ वाहणारे, जाण ठेवणारे आणि आपल्या हिताकरता प्रयत्नशील असणारे असे सद्ग्रंथ आहेत. त्या सद्ग्रंथांचा संपर्क नेहमी तुम्हाला मला घडो एवढीच कामना गंगामातेच्या चरणी करतो. झालेली सेवा गंगामातेच्या चरणी अर्पण करून माझ्या वाणीला पूर्णविराम घेतो. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.